शुभ दिवस. मधुमेह रुग्णांनी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा मुबलक प्रमाणामध्ये सेवन केले पाहिजे. तसेच व्हिटॅमिन डी सुद्धा असणारे पदार्थ सेवन केले पाहिजे. जर समजा व्हिटॅमिन डी चे प्रमाण कमी असेल तर टाईप 2 मधुमेह नावाचा आजार होण्याची शक्यता असते. अद्रक खाल्ल्याने काय होते? अद्रक खाल्ल्याने चयापचयाचा वेग वाढतो आणि साहजिकच इन्सुलिनची निर्मिती होते. त्यामुळे रक्तातील शुगर कमी होते. कमी खा. जेवण पोट भरून करायचं नाही. चरबीयुक्त पदार्थ, खारट पदार्थ खाण्याचे टाळा. आणि साखरयुक्त थंड पेय असतात ते पिण्याऐवजी तुम्ही भरपूर पाणी प्या. ते शरीराला अत्यंत आवश्यक आहे. त्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे. आलं लक्षात? वनस्पतीजन्य पदार्थ आहारात भरपूर असले पाहिजेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर टोमॅटो, फुलकोबी वगैरे वगैरे. मधुमेह रुग्णासाठी चमत्कारिक असे अन्न कुठले असेल तर व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट आणि कॅल्शियम युक्त आहार हे जीवनसत्व आणि क्षार असलेले पदार्थ आपल्या रोजच्या आहारामध्ये पाहिजेत आणि ते खाल्ले पाहिजे. गडद हिरव्या रंगाचे पालेभाज्या खायला विसरू नका. प्रचंड भरपूर खा. त्याच्यामध्ये भरपूर विटॅमिन्स अँड मिनरल्स असते. काय होतं पहा, जे पदार्थ खायला पाहिजेत ते खाल्ले जात नाहीत आणि जे नको आहेत ते मात्र आवर्जून खाल्ले जातात. हे शरीरासाठी योग्य नाही. हे केवळ जिभेचे चोचले लार पूर्णसाठी आहे. हानिकारक आहे शरीरासाठी. काळजी घ्या. वेळीच काळजी घेतली नाही तर रक्तातील शुगर वाढून किडनी, हार्ट, मेंदू असे महत्वाचे अवयव निकामी होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळं आपल्या रक्तातील साखर वाढू नये ही आपली पहिली जबाबदारी आहे. मित्रांनो, अजून पण वेळ गेलेली नाही. तेव्हा साखर आटोक्यात ठेवा. शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवा. साखर वाढली नाही पाहिजे याची दक्षता घ्या. आपल्या भारतामध्ये प्रचंड प्रमाणात मधुमेह रुग्ण आढळतात. याला कारण अनेक असतील, पण आहार आणि विहार यांचं मात्र आपण काटेकोरपणे पालन करीत नाही आणि ते पालन आपण केले पाहिजे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तर डॉक्टर सांगतात तुम्हाला, आजार कुठलाही असो, एखाद्या आजारासाठी तुम्ही डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर सांगतात हे खाऊ नका, ते खाऊ नका, अशी पथ्य पाळायला सांगतात. आणि जे पथ्य पाळायला सांगितलेले असतात ना, त्याच्यामुळेच तुम्हाला आजार झालेला असतो, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास आहे,
आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला, डॉक्टर म्हणतात आंबट तेलकट तिखट खाऊ नका, चमचमीत पदार्थ खाऊ नका, जागरण टाळा. आणि नेमकं तुम्ही आधी तसंच केलेलं असतं, जे डॉक्टर सांगतात पथ्य पाळायला तेच, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऍसिडचा त्रास झाला असतो. तसंच मधुमेहाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्याच्यामुळे मला शेवटी एवढं सांगायचं आहे, पथ्य पाळा, पथ्य पाळा. तेव्हा लक्षात घ्या, पुढील भागात आपण नवीन विषय घेऊन येतोय, तेव्हा नक्की भेटूया. आणि पुन्हा एकदा सांगतो, रक्तातील शुगर कमी करण्यासाठी मी भाग नंबर 1, भाग नंबर 2 आणि आजचा भाग नंबर 3 आपल्या समोर मांडलेला आहे. जर व्हिडिओ कुणी पाहिला नसेल भाग 1 भाग 2, तर तो आवर्जून पहा. काळजी करू नका, पण काळजी घ्या. कसं वाटलं तुम्हाला? धन्यवाद.